आपण आलो आहे पाहू शकता मळगंगा कुंड या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहे. तर पाहू शकता मळगंगा मातेचं मंदिर आहे आणि कुठली नदी पाहू शकता आपण थोडी वाहत आहे. भरपूर प्रमाणामध्ये असं पाणी आणि ग्रीन बुकामध्ये नोंद आहे असं हे पर्यटन स्थळ कुंडमावली आपण दर्शनासाठी आलो आहे. तर पाहू शकता या बाजूला आपण उभे आहोत आणि हा समोर दिसतो तो हा भाविकांच्या भाविक वरून दर्शन घेऊन सरळ पुढं जाऊन हे मंदिर आहे पहा. तर अशा पद्धतीने हा सीन आहे आणि भाविक भक्त महाराष्ट्रातून इथं देवीच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी माता मळगंगा आहे. हे पाहू शकता हे रांजण खळगे आहे आणि समोर जो आहे पुढं समोरचा तो झुलता पूल आहे. दोन मंदिर आहे. तर दोन्ही माता मळगंगेचे मंदिर आहे आणि भक्त भाविक दररोज दर्शनासाठी असतात. इथं एक दिवस असा नाही का इथं भक्त भाविक दर्शनासाठी आले नाही. आणि चैत्र पौर्णिमेला मोठी गर्दी असते या ठिकाणी. माता मळगंगा कुंड याला बोललं जातं. पर्यटन स्थळ आहे. निसर्गरम्य मोठा हा परिसर आहे आणि हे पाहू शकता भक्त भाविक सेल्फी काढतात वर. या ठिकाणी सेल्फी काढण्याचं काम सुद्धा चालू आहे. खूप असा परिसर आहे पाहू शकता. नदीचं पात्र सुद्धा खूप मोठं आहे. असा निसर्गरम्य परिसर. भक्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते. नवसाला पावणारी देवी आहे माता मळगंगा. दर्शनासाठी आलो आहे. पाहू शकता ह्या बाजूला सुद्धा पूल आहे. आपण पुलावर थांबलो आहे. माझ्यासोबत वहिनी सुद्धा आहे. पाहू शकता पाण्याला सुद्धा भरपूर असा वेग आहे. काल भरपूर प्रमाणामध्ये पाणी होतं पण आता थोडं वसरलं आहे पाणी. पाहू शकता हा सीन. सर्व पाणी एकत्र येतात. हा मध्ये जो आहे हा कुंड आहे. तर अशी हे मळगंगा मातेचं मंदिर आणि पर्यटन स्थळ ग्रीन बुकामध्ये नोंद आहे याची. आम्ही दर्शनासाठी आलो आहे. अजून आमचं दर्शन झालं नाही. दर्शन होणार आहे. कसा वाटला व्हिडिओ आणि आपण सुद्धा दर्शनासाठी येऊन जायचं आहे. माता मळगंगेचा नवसाला पावणारी देवी आहे. मनातील इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करती माता मळगंगा. जागृत देवस्थान आहे. कुकडी नदीचा हा परिसर आहे. एकदम निसर्गरम्य परिसर आहे. पाहू शकता या बाजूला पूल आहे. भाविकांना दर्शनासाठी हा उंच सिलिंगवर आहे. लाकडी पद्धतीचा असा बनवला आहे पाहू शकता वरून. कारण चैत्री पौर्णिमेला भरपूर गर्दी असते त्यामुळं भाविक अगदी रांगेमध्येच दर्शन करायला जातात. तिथं शिस्तीचं पालन होतं.